सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीचे लोक आज आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी अत्यंत उत्सुक असतील. हा काळ तुमच्यासाठी देखील उत्साही असेल. कोणत्याही कौटुंबिक बाबींवरती तुमची पकड तुम्हाला ठेवावी लागेल. तुमच्या उत्पन्नामध्ये आज वाढ होऊ शकते आणि अचानक कुठून तरी तुम्हाला आर्थिक लाभ किंवा भेटवस्तू मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं आज कौतुक होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीचे लोक आपल्या बुद्धीनं आज सर्व काही कामं अगदी व्यवस्थित हाताळतील. काहीतरी गोड खाऊन घराबाहेर पडून तुमची सर्व कामं पूर्ण होतील. सत्ताधारी प्रशासनाकडनं तुम्हाला आज मदत केली जाईल. घाऊक विक्रेत्यांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. मालमत्तेच्या किंवा पैशांच्या व्यवहारामध्ये तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगा. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत तुमचा चांगला प्रवास होईल. नोकरीमध्ये तुमची पदोन्नती होईल. तुमच्या बहिणीच्या लग्नातील सर्व अडथळे आज पूर्णपणे दूर होतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल. तुम्ही आज तुमचं घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी तयारी सुरू करू शकता. व्यावसायिक योजना आज अगदी उत्साहानं तुम्ही पूर्ण कराल. काही नवीन बदलासाठी तुम्ही स्वतःला तयार ठेवा. आज नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्ही तुमच्या मित्र आणि ओळखीच्या लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना आज वडीलधाऱ्यांकडनं पूर्ण आदर आणि सहकार्य मिळेल. इतरांना मागे टाकण्याची तुमची इच्छा आज तीव्र होऊ शकते. आर्थिक स्थितीमध्ये काही मोठे बदल होण्याची दाट शक्यता आहे. व्यापारामध्ये तुम्हाला अनुभव महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्हाला चुका टाळाव्या लागतील. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ आज चांगला जाईल. तुमच्याकडे बोलण्याची जी कला आहे ती तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यशाच्या शिखरावरती नेऊन ठेवेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांनी आज आपल्या अपेक्षा या संतुलित ठेवाव्यात. काही लोक कुटुंबामध्ये आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी उत्सुक असतील. आपण कोणत्याही बाह्य उपक्रमांमध्ये आज सहभाग घेऊ शकता. कामाशी संबंधित चांगले आणि व्यावहारिक कल्पना तुमच्या मनामध्ये येतील. या दिवशी चपळाईनं तुम्ही अगदी तुमचं प्रत्येक काम सहजपणे पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये आज यश मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या कुटुंबामध्ये आज आनंदाचं वातावरण राहील. लोखंडाचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा काळ हा चांगला आहे. नातेवाईकांकडनं तुम्हाला आर्थिक मदत मिळेल. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये काही बदल करून घेऊ शकता. तुम्हाला कुटुंबाची आज साथ नक्कीच मिळेल, त्यामुळे तुम्ही हिंमत हारू नका आणि समोरच्या कठीण परिस्थितीला व्यवस्थितपणे सामोरं जा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीचा दिवस आज आनंदानं भरलेला असेल. तुमची प्रतिमा मजबूत होईल. तुम्ही संपर्क आणि नातेसंबंधांमधून फायदा मिळवू शकाल. तुमच्या मालमत्तेबद्दल कोणतीही गोपनीय माहिती ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वैयक्तिक कामापेक्षा व्यावहारिक कामामध्ये तुम्हाला जास्त रस असेल. नोकरीमध्ये तुम्ही बेफिकीर राहू नका. आज व्यवसायामध्ये तुमच्या वाढ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या घरातील लोकांच्या अपेक्षा आज पूर्ण होतील. मनाला तुमच्या शांती लाभेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळाल्यामुळे आर्थिक समस्या दूर होतील. तुमच्या सल्ल्यानुसार कोणीतरी अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये चांगले परिणाम घेऊन येईल. आज तुमचं आरोग्य सामान्य राहील. विचारांचं नियोजन होणार आहे, त्यामुळे कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फार कठीण जाईल. व्यवसायामध्ये सुधारणा होईल. जुना काळ विसरून पुढे गेल्यास तुम्हाला यश मिळेल. कोणताही वादवितंड लवकरात लवकर सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. महिलांचा आजचा दिवस घरातील कामामध्ये व्यस्त राहील. आज तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसू शकेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीचे लोक आज स्वतःला सिद्ध करतील. नशिबाच्या मदतीनं तुम्ही काही मोठं यश मिळवू शकता. एखाद्या चांगल्या ठिकाणी भेट देण्याची योजना तुम्ही आखू शकता. तुमच्यावरील कामाचा बोजा एखाद्यासोबत शेअर केल्यानं तुम्हाला थोडंसं हलकं वाटेल. दिवसाची सुरुवात तुमची आनंदानं होईल. आज व्यापारी वर्गाला विशेषतः चांगले परिणाम मिळतील. त्यामुळे धनलाभाचे चांगले योग येतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचे विचार आणि वागणूक ही संतुलित ठेवा. दागिने आणि कपडे तुम्ही खरेदी करण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये नवीन प्रयोग करून पुढे जाण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुमच्यासमोर एखादं आव्हान येऊ शकतं. विद्यार्थ्यांनी आज अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावं. त्यामुळे तुमच्या मनाला आनंद होईल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसू लागेल. त्यामुळे आज तुम्ही विचारपूर्वक बोला. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही मोठी सुख येणार आहेत. तुम्ही स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा आज विचार करू शकता. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस हा शुभ आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीनं अधिकारी प्रभावित होतील. कठोर परिश्रमानं अवघड कामं देखील अगदी सहज पूर्ण होतील. व्यवसायामध्ये तुम्हाला आज चांगला फायदा होईल. आज आरोग्य तुमचं चांगलं राहील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.